गेला त्यावेळेला मला एकच वेळेस भेटला. माझा मुलगा त्यावेळेला गेला. मला बोललाय, मी फोन केला त्याला तर मला बोललाय, मम्मी मी ते वैभव मालोद्या सोबत आहे, मी 10 मिनिटात घरी येतो. माझ्या मुलाची गाडी तिथं जे टावरला ठेवण्यात गेली आणि दोघा तिघांनी माझ्या मुलाला गाडीवर बसून घेऊन गेले. माझ्या मुलाला मी अजून एक वेळेस फोन केला तर माझा मुलगा म्हणला मी 10 मिनिटात येतो. माझ्या मुलांनी ते कुणाल मराठेकडून 1.25 लाख रुपये घेतलेले होते. माझ्या मुलाने 50,000 रुपये कर्ज काढून सुद्धा वापस केलेले होते. तर माझ्या मुलाला धमक्या टाकत होता ते पैसे दे म्हणून. माझा मुलगा मला सांगत होता, मम्मी तर मी म्हणलं तू पैसे घेतलेस तर मी देईन. तर म्हणला मम्मी थांब मी करतो काहीतरी देतो. तर माझ्या मुलाला त्या पैशापायी त्या कुणाल मराठ्यांनी पोरांच्या हातोपाती मारलं तर मारलं. तो पण तिथं होता. त्याची गाडी तिथं आल्या सगळ्या मुलांनी मारून लातानी माझ्या मुलाला इतक्या डोळ्याच्या याच्या इथं नाकाला इथं इतक्या फाटी मारल्या. माझ्या मुलाला माझ्या लेकराचं काळीच फुटूस तर मारलं. माझ्या लेकराचं सगळं फोपीस फुटूस तर मारलं. माझ्या लेकराला एकदम घायल करून मारून खाली पडल्यावर अजून त्या वैभव मानोद्यांनी अजून लाता मारल्या. ते व्हिडिओमध्ये ढळढळ दिसतंय. मग याच्यावर सरकार कारवाई का करत नाही? म्हणजे असे गरीब लोकांचे लेकरं मारून टाकायचे आणि पुढं नंतरच म्हणायचं का आम्ही कारवाई करतो. पोलीस स्टेशनच्या आईंजवळ हे घटना झाली. पोलीस स्टेशनला झोपतंय का? पोलीस स्टेशनला माझ्या मुलाची बॉडी तिथंच पडू दिली. मी पोलीस स्टेशनला आले. माझ्या हाताने मी आरोपी धरून दिले. मग पोलीस स्टेशन का पोलीसवाले काय नुसत्या पगारी घ्यायलात काय? पोलीस स्टेशन कशाला आहे? नुसते आपले घरं चालवायला का? आज गरीब लोकांसंग अन्याय होतोय. आम्ही लोक मोलमजुरी करून आमचे लेकरं एवढे केले, केवढं लेकरू केलं. मी जगाच्या काबिली केलं. माझ्या लेकाच्या रूपाला अंधार लागली होती. मला काही पाहिजे नाही, मला कुणाला खून पाहिजे नाही तर त्याला फाशी द्यायला पाहिजे, नाही तर त्यांचं या 2 गोष्टीतून मला काहीतरी पाहिजे, नाही तर मी तिथं आत्मदहन करीन. आपका स्वागत है मुल्क की आवाज न्यूज चैनल में एक बेहतरीन ऑफर्स लेकर आए इक्विनिक्स IT सॉल्यूशंस। लैपटॉप 8,000 रुपए से शुरू, डेस्कटॉप 8,000 रुपए से शुरू, आईपैड 8,000 रुपए से शुरू और तब 30,090 रुपए से शुरू। सभी डिवाइस पर 3 महीने से लेकर 6 महीने तक गारंटी वारंटी अवेलेबल है। बिल्कुल ही न्यू लैपटॉप, बेस्ट परफॉर्मेंस, बेस्ट बैटरी परफॉर्मेंस। आप एक बेहतरीन लैपटॉप के पात्र हैं। मला काहीच नाही पाहिजे. माझं असं बी संपलेलं आहे, तसं संपलेलं. मी पूर्ण परिवार घेऊन तिथं बसन उपोषणला. माझ्या मुलाला मारलंय कशाहून? मला याचं मेन सूत्रधार काय आहे ते मला भेटलं पाहिजे आणि मला याची माहितीच झाली पाहिजे. हे कशाबद्दल मारलंय? तर हे पोलीस स्टेशन हे धरीत का नाही? हे पोलीस कारवाई का करत नाहीत? हे पकडत का नाहीत? जे मेन सूत्रकार आहे त्याला पकडत का नाहीत? यांच्या हातकुडं बांधलेले. हे पैसे घेऊन हे शांत बसतील, हे यांचे घरं चालवतील आणि लोकांच्या लेकराला मारू टाकतील. आणि ते म्हणतात आम्ही आता 5 मिनिटं पहिलेच सोडलं म्हणी. आणि माफीनामा यांनी कोणाच्या याच्यावर माफीनामा माझ्या मुलाला द्यालता. माझ्या मुलाला यांनी तिथंच बसवायचं असतं. माझं घर 2च मिनिटाचा रस्ता होता. मी तिथून येऊन माझ्या मुलाला घेऊन गेले असते. 5 मिनिटाच्या पहिले माझा मुलगा पोलीस स्टेशनच्या बाहेर आला आणि माझ्या मुलाची हत्या झाली. हे पोलीसवाल्यांचे हात कुठं बांधले? याला पोलीसवाले पण जुमेदार. यांनी त्याचा पूर्ण बंदोबस्त केला. यांना पैसे दिले, यांना पैसे खाऊ घातले, पोलीसवाल्याचे हात बांधले. म्हणून पोलीसवाले जिथं पैसा भेटन तिथंच काम करायचं का? लोकांचे लेकरं मरते तर तसेच मरू द्यायचे का? पैसे घेतले की शांत बसायचं आणि गरीब लोक गेले की त्यांना धमक्या टाकायच्या. आम्ही करतो धरतो. याच्यासाठी पोलीस स्टेशन आहे का? याच्यासाठी पोलीस फौज आहे का? कशासाठी असती? काय रक्षण आहे का नाही? काही पोलीसवाल्यांचं काही कर्तव्य आहे का नाही? दारू पिऊन पोलीसवाले पोलीस स्टेशनमध्ये झोपतात आणि लोकांच्या लेकराला असं घायल होस तर यांना जवळ मारलं त्यांना माहिती नाही. मग हे लाख रुपये पगारी घेऊन यांच्या लेकरं चांगले शिकून मोठाले करायचे, लोकांचे लेकरं मारून टाकायचे का? आज माझ्या लेकराची हत्या झाली. माझ्या लेकराचा आज महिना झालाय, काही हालचाल झाली नाही. याच्यावर काय आहे? हे काय नाही? हे काय सवाल उचलणार? काय नाही? तिथं गेलं तर ते म्हणतात हे याच्याकडं, ते त्याच्याकडं. मग याची कारवाई कोण करणार आहे? याचा मेन सूत्र कोण आहे? याला कोण धरणार आहे? याला कोण बघणार आहे? मला कोण न्याय देणार आहे? मला न्याय पाहिजे, नाही तर मी पूर्ण कुटुंब घेऊन तिला आत्महत्या करीन. माझं तसंही काही राहिलेलं नाही आहे, काही संपलेलं आहे माझं सारं. माझ्या लेकराला चालताना पोलीस स्टेशनच्या जवळ आज खून व्हायला लागलेत तर पोलीसवाले त्याच्यात दखल घेत नाहीत. ते म्हणतात आम्ही काय, त्यांच्याकडे CCTV कॅमेरे, त्यांच्या याच्यामध्ये TV असते. मी त्यांना विचारलं तुमच्या याच्यात TV असते? हे हत्या होती, तुम्हाला हे बघून हे तुम्हाला याच्यावर ऑप्शन उचले तर कोण बघताय म्हणे TV? मग काय हे का नुसते पगारीच घ्यायलात का? हे का नुसते यांचे घरच चालवायलात का? यांचं नुसतं यांचे घरच चालतील, असे लोकांचे लेकरं मारून टाकतील तर असं कशी दुनिया चालन? कसं हे होईल? माझ्या लेकाला न्याय पाहिजे मला.
मला न्याय पाहिजे, नाही तर मी पूर्ण कुटुंब तिथं संपवीन. मला काहीच नाही पाहिजे. हो आज इतक्याच दुरीवर जर खून व्हायला लागले, एक माफीनामा म्हटलं बघा, ते माफीनामा कोणाला दिला? तो माफीनामा कोणाचा घेतलाय त्यांनी? एक मिनिट मी बोलतो. आपण जो प्रश्न केलेला माफीनामाचा, ज्या दिवशी घटना घडली 1 तारखेला त्याला जे टावरपासून वैभव मालोदे, कुणाल मराठेच्या सांगण्यावरून वैभव मालोदे आणि त्याचे जे मित्र होते त्यांनी त्या कल्पेशला उचललं तिथून आणि त्याला रात्रभर फिरवलं. त्यांनी त्याच्या आईलासुद्धा फोन केलेले की मला वैभव मालोदे घेऊन चाललेला आहे, सांगितलं मला, मी येईल. आणि नंतर फोन बंद येत होता त्याचा आणि त्यानंतर त्याला रात्रभर फिरवलं त्या दिवशी. आणि त्या दिवशी परत काहीतरी गोंधळ चालला आहे असं एक कुणाल मराठेनं पोलीस स्टेशनला फोन केलेला आहे. तर त्यानंतर ते पोलीसवाले सगळे जे गोंधळ करणारे होते, जे मुलं वगैरे, त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन आले. त्याच्यानंतर त्यांच्याकडून परत कुणाल मराठेनं फोन केला पोलीस स्टेशनला की बाबा त्यांना सोडून द्या. तर कुणाल मराठेनं फोन केल्याच्यानंतर जो माफीनामा लिहून घेतला की बाबा आता आम्ही गोंधळ करणार नाही वगैरे. आणि एक 5 मिनटं होत नाही तर बाहेर त्यांची मारामारी चालू होऊन जाते. परत त्याला मारतात त्या मुलाला 4-5 जणं मिळून वगैरे. आणि मिळून मारल्याच्या नंतर वगैरे त्याला एकीकडे फेकून देण्यात येतं मारून. परत कुणाल मराठे त्या ठिकाणी येतो, त्याचे हे मारेकरी असतात ते पाया पडतात आणि पाया पडताना सगळं फुटेज त्या समोर आलेलं आहे. त्यानंतर यांचं जे कॉल रेकॉर्ड्स आहे, कॉल डिटेल्स आहेत, ते किमान कुणाल मराठे आणि वैभव मालोदे याच्यात जे कॉल झालेत हे किमान 20-22 कॉल आहेत. ती माफीनामा जे दिलाय ज्यांनी मारलंय त्यांनी माफीनामा नाही, पोलीस स्टेशनमध्ये किंवा आम्ही आता हे करणार नाही असं जे गोंधळ घालतोय, या जे 112ला जे फोन केला होता तर 112वाल्यांनी क्रांती चौकला आणलं त्यांना. आणि मग त्यांच्याकडून क्रांती चौकचे जे पोलीस कर्मचारी होते तर त्यांनी असं लिहून घेतलं का आता गोंधळ गडबड करू नका, असं माफीनामा त्या पोलीस स्टेशनमध्ये लिहून घेतला. आणि लिहून घेतल्याच्यानंतर त्यांना पोलिसांनी परत सोडून दिलं. सोडून दिल्याच्यानंतर हाकेच्या अंतरावर संसारनगरमध्ये जे विहार आहे त्याच्या बाजूलाच त्याला परत मारहाण चालू झाली. त्यावेळेस त्यांना काय माहिती नव्हतं, फक्त असंच चाललं होतं की याला मारामारी चालू आहे, यांची गोंधळ चालू आहे. 112ला कोणीतरी फोन केला, म्हणजे ते कुणाल मराठेनेच फोन केलेला आहे. पण माझं असं म्हणणं आहे, जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये नेलते हे मोठे मोठे मुलं होते, हा मुलगा छोटा होता, याला बसून ठेवायचं, मला एक कॉल करायचा. पोलिसवाले काय यामध्ये वैभव मालोदे रक्कम किती होती, पैसे किती घेतले होते? 1.25 लाख रुपये घेतले होते. त्याच्यातले 50,000 रुपये माझ्या मुलांनी श्रीराम फायनान्सचं लोन काढून 50,000 रुपये वापस पण दिलेले आहेत. अजून लोनची डिटेल आहे तिथं. माझ्या मुलांनी 75,000 रुपये लोन काढलं होतं आणि याला 50,000 रुपये रिटर्न वापस केलेले होते. एक मिनटं काय म्हणतो? हो, DCP पोलीस उपायुक्त साहेबांनी निवेदन दिलं होतं आणि CP साहेबांची आम्ही परत भेट घेतली गुरुवारी. सीसीटीव्ही फुटेजमध्ये कोणती वेळ आहे तिथे आला असं तुम्ही म्हणताय? फुटेज 3:30ची वेळ आहे. हां, 3:45. त्याच्यानंतर मग त्याला हॉस्पिटलला घेऊन गेले का? त्याला हॉस्पिटलला असं त्यांनी नेलं आणि तिथं टेचरवर टाकून दिलं. दुसरं कोणाच्या सह्या घेतल्या, कोणाच्या नाही, दुसऱ्या नावाने टाकलं. आणि नंतर मग आम्हाला सांगायला तिथं कोणी त्यांनीच पोहोचलं. हो, कुणाल मराठे गेल्याच्या नंतर म्हणजे पोरांनी त्याला उचललं, तिथं स्ट्रेचरवर टाकलं आणि तिथून सोडून आले. तिथं कोण नव्हतं त्याच्यावर. मग त्यांनी फोन केलेला. बोला तुम्ही. तिथं मग ते तिथं टाकल्याच्या नंतर मी माझ्या मुलाला घरात पाहिलं. मी जेव्हा 2 वाजता फोन लावला, माझ्या मुलाला फोन नाही लागला. माझा जीव घाबरल्यासारखं झाला. मी वरती गेले, म्हणलं माझा मुलगा माझ्या भीतीनं फोन बंद करून ठेवला असं, माझी मम्मी मारीन बिरीन म्हणून मी वरती गेले. म्हणलं जाऊन बघून येते तिथं झोपलाय का काय. तिथं मला आढळला नाही. तर खाली अरुण भाऊ बोर्डे मग तिथं आले. ते मला यांना म्हणले तुमचा मुलगा घाटीला लय गंभीर अवस्थेत. मला वरतून खाली यायचं सुधारलं नाही. मी तशीच माझ्या मुलाला गाडीवर घेतलं किंवा माझ्या पतीला घेतलं. आम्ही सगळेजण गाडीवर तिथं घाटीला गेले. माझ्या मुलगा मौतीच्या अवस्थेत घाटीला तसाच टाकलेला मी बघितलं. माझ्या मुलाला मी म्हणले भैया याला उचल, म्हणलं दुसऱ्या दवाखान्यात घेऊ. तर ते लोक मला बोलले याची डेट झाली. म्हणलं याची डेट झाली कशी. तर ते लोक म्हणले आम्हाला माहीत नाही, इथं आणून टाकले. मग त्या लोकांची इन्क्वायरी करायचं काम नाही का, याची डेट झाली तर तुम्ही कोण आहात काय आहेत त्यांचं काम नाही आहे का, हे कशी काय डेट झाली कशी नाही म्हणून. या अशा सामान्य लोकाला पोलीसवाले डॉक्टर लोक अशा लय बारीक निरीक लिहून घेतात आणि बारीक निरीक त्याच्यावर कारवाई करतात. जे फुटेज आहे त्या फुटेजमध्ये कुणाल मराठे मारहाण करताना दिसतो. कुणाल मराठे मारहाण करताना दिसत नाही, पण कुणाल मराठे जी घटना घडली
खूप झालं, एक 5 मिनिटात लगेच येतो तिथे आणि लगेच हे सगळे मारेकरी त्याच्या पाया पडतात. मग याचं कुणाल मराठेचं काय काम आहे तिथे एवढ्या आणि मध्यरात्री? त्याच्या पाया पडतात आणि माझ्या त्या लेकरं- दिवशी किमान त्याचं वैभव मालोदे आणि कुणाल मराठेचं जवळपास 20-22 कॉल आहेत. आणि दुसरा विषय, वैभव मालोदे जो आहे हा कुख्यात गुन्हेगारी करणाराच मुलगा आहे. त्याच्यावर खूप काही गुन्हे आहे, पुण्यामध्ये सुद्धा गुन्हे दाखल आहे, त्याचं संपूर्ण माहिती वगैरे काढलेली आहे तो. आणि त्या कुणाल मराठेच्या सांगण्यावरून, कारण की त्याचा जो वसुली करणारा जो आहे कुणाल मराठेचा, तो हा वैभव मालोदे हा वसुली करतो. का माझ्या मुलाचा कोणचा काय गुन्हा होता ते मला स्पष्ट पुढं आलं पाहिजे. मला दुसरं काही नाही पाहिजे. माझ्या लेकराशिवाय माझा संसारच कोणता नव्हता. मला काहीच नव्हतं पाहिजे. मी गहाण राहिले असते, माझ्या मुलावर काय होतं तर मी दिलं असतं. मला काही घेणं देणं नाही. सगळ्यांच्या आई बहिणीला, सगळ्यांच्या माईला, बायकांना विचारा का लेकराची तकलीफ काय आहे, माईला मूल सगळ्यांना विचारा. तुम्ही एक माईचेच लेकरं आहेत. सगळ्याला विचारून हे प्रश्न मला विचारा का तू काय बोलती म्हणून. हे सगळ्यांच्या तुमच्या माय बहिणी बायका सगळ्या कोणी असत्यान त्यांना हे प्रश्न विचारायचा का हे माईचं लेकराची तकलीफ काय आहे म्हणून. माझ्या लेकराला मी 5 बोटं लावलेले नव्हते. माझ्या लेकराला बेहात मारलं. माझ्या लेकराला कशाहून मारलं आणि कशासाठी मारलं. मला याचा मेन सूत्रधार सरकारने जर धरून मला त्याचा जर माहिती नाही केलं, मी आत्मदहन करीन. मी राहणार नाही. तसंही माझं पूर्ण संपलेलं आहे. माझ्या लेकराला मी कसं बी माझ्या लेकराला चटणी मिरची खाऊन मी कसं मोठं केलं तर जगाय काबिल केलं तर. माझं लेकरू शिकल्या सवरलेलं होतं. माझ्या लेकराला यांनी न्यायचं नसतं. वाटलं तर सारे फोटोशूट कॅमेरे सारे इथून तिथून आयला बाईहून सारे चेक करायचे. माझ्या लेकाची गाडी तिथंच पाडलेली होती. आम्ही 8-15 दिवसाच्या बाद आम्ही ती गाडी आणली. सर्व प्रेस मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि आपले यूट्यूब मीडिया यांचं सर्वप्रथम मी स्वागत करतो. या ठिकाणी या पत्रकार परिषदेचा विषय आपल्याला थोडं फोन जर सायलेंट जर केले तर बरं होईल. जरा आपले फोन जरा सायलेंट केले तर खूप चांगलं होईल. आजची पत्रकार परिषद म्हणजे छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद शहरातील आज आपण बघतोय की या शहरामध्ये दिवसाआड मर्डर होत आहेत कुठल्या ना कुठल्या कारणामुळे. आणि याच्यावर पोलीस यंत्रणा जी आहे ही कुचकामी ठरलेली आहे. शहरातील आपण बघतोय एकीकडे बटन हा जो प्रकार आहे या बटनच्या माध्यमातून, नशेखोरीच्या माध्यमातून अनेक मर्डर होत आहेत. तर या माध्यमातून मी आज तुम्हाला सांगू इच्छितो की 2 फेब्रुवारी रोजी आपल्या या छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांतीनगरमधील जो तरुण आहे, हा जो युवक 23-24 वयोगटातील आहे आणि याची जी हत्या झालेली आहे ही आपल्या क्रांती चौक पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर असलेलं जे पोलीस स्टेशन आहे तर त्या ठिकाणी याची हत्या करण्यात आलेली. याला 4-5 जणांनी मिळून त्या ठिकाणी त्याचं निर्घुण हत्या करण्यात आलेली आहे. तर यामुळे मी तुम्हाला सांगू इच्छितो की यामध्ये जे काही आरोपी आहेत ते आरोपी अटक आहेत. पण याचा खरा सूत्रधार जो आहे तो BJPचा युवा नेता आहे आणि सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा विश्वासू कार्यकर्ता आहे. त्याच्या हातावर देवेंद्र फडणवीस साहेबांचं टॅटू गोंदलेला आहे. त्यामुळे इथली पोलीस प्रशासनसुद्धा त्याच्यावर कारवाई करण्यास घाबरत आहेत असं या ठिकाणी आमच्या निदर्शनास आलेलं आहे. आणि आम्ही 12 फेब्रुवारीला पोलीस उपायुक्त साहेब यांची भेट घेऊन पीडित कुटुंब आणि आम्ही भेट घेऊन त्यानंतर त्यांना निवेदन दिलं होतं. आणि पीडित कुटुंबाची ज्या मुलाची हत्या झाली त्याची आई आणि त्याचं कुटुंब त्या ठिकाणी त्यांनीसुद्धा तक्रार दिली होती की यातला जो कुणाल मराठे जो मुख्य सूत्रधार आहे त्या सूत्रधाराला अटक झाली पाहिजे, त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि यांचा जो जबाब होता कोर्टामध्ये 164 प्रमाणे तो जबाब पण नोंदवलेला आहे. आणि त्या जबाबामध्ये सुद्धा त्या पीडितची आई जी आहे रुपेकर ताई, माझं नाव कविता विजय रुपेकर ताई जे आहेत तर यांनीसुद्धा त्या जबाबामध्ये 164 प्रमाणे जो जबाब झाला त्यांच्या कोर्टात त्यामध्ये सुद्धा त्या कुणाल मराठेच्या विरोधात त्यांनीसुद्धा घडलेली जी घटना आहे त्याचा पूर्ण सारांश त्या ठिकाणी सांगण्यात आला होता.
जॉब झाल्याच्या नंतर सुद्धा त्या आरोपीला आणि त्या सूत्रधाराला अटक होत नाही, त्याच्यावर गुन्हा दाखल होत नाही. म्हणून आम्ही गुरुवारी परत पोलीस आयुक्त साहेबांची परत एकदा भेट घेतली आणि भेटीच्या नंतर परत साहेबांच्या कानावर टाकलं, सर शहरात अशी घटना घडलेली आहे. तर त्या संदर्भात आम्ही त्यांना सांगण्यात आलं की जो सूत्रधार आहे त्याला लवकरात लवकर अटक करा, त्याच्यावर गुन्हा दाखल करा. त्याचा जो CDR आहे कमीत कमी ज्या दिवशी ज्या कल्पेतची जी हत्या झाली, जो वैभव मालोदे आहे, या वैभव मालोदे आणि कुणाल मराठे यांच्या जे काही संभाषण झालेले किमान 20 ते 22 कॉल त्यांचे आहेत. आणि ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी त्या घटनेच्या बाजूलाच 1-2-5 मिनटं होत नाही तर तो कुणाल मराठे त्या ठिकाणी येतो. आणि हे जे काही मारेकरी असतात, ज्या मुलाची ज्यांनी हत्या केली, निर्गुण हत्या केली, तर हे मारेकरी त्या कुणाल मराठेच्या पाया पडताना दिसत आहेत. आपल्याकडे सर्वांच्या पत्रकार बांधवाकडे ते फुटेज आले असेल. आणि संपूर्ण शहरामध्ये एवढं सगळं असताना एकीकडे आपले सामाजिक न्यायमंत्री, पालकमंत्री संजयजी शिरसाट साहेब जे बोलत आहेत की शहरातील गुंडागर्दी आपल्याला संपवायची आहे. साधी पीडित कुटुंबाला म्हणजे पश्चिम मतदारसंघामध्ये असतानासुद्धा आणि या आपल्या छत्रपती संभाजीनगर शहराचे पालकमंत्री साधी पीडित कुटुंबाची भेटसुद्धा घेत नाही. विरोधी पक्षनेता आपल्याकडे अंबादासजी दानवे साहेब आहे, ते सुद्धा भेट घेत नाही. ही शोकांतिका आहे. म्हणजे शहरामध्ये असणारा जो आपण बोलतो आहे चळवळीचं केंद्रबिंदू आहे, एक शहर आहे आपलं, शांतता सुव्यवस्था म्हणजे इथं कशी नांदेल, आणि या ठिकाणी असणारे पालकमंत्री आहे, विरोधी पक्षनेता आहे, याकडे लक्ष देत नाही. म्हणजे हे फार मोठं दुर्भाग्य आहे. पीडित कुटुंबाला साधी भेट दिली नाही त्यांनी आणि या विषयावर सुद्धा आवाज उठवला नाही. जे माजी खासदार आहेत इम्तियाजी जलील साहेब यांनीसुद्धा या संदर्भात काही आपली म्हणणं मांडलेलं नाही. तर मला असं वाटतं की आपण या शहरात असतो का काय लोकप्रतिनिधी म्हणून काम करायचं, म्हणून पीडित कुटुंबाला तरी आपलं कर्तव्य होतं की आपण त्यांची भेट घेऊन आणि झालेलं जे काय आहे घटना त्या संदर्भात जोपर्यंत मुख्य सूत्रधार जो कुणाल मराठे याला अटक होत नाही तोपर्यंत आम्ही या पोलीस आयुक्त कार्यालयावर पीडित कुटुंब जोपर्यंत या कुणाल मराठेला अटक होणार नाही तोपर्यंत आमरण उपोषणला त्या ठिकाणी संपूर्ण कुटुंब बसणार आहे. 28 तारखेपासून ते उपोषण चालू होणार आहे. तर मला सर्व पत्रकार बांधवांना विनंती आहे की आपण आपल्या माध्यमातून पीडित कुटुंबाला सुद्धा न्याय देण्याचं काम लेखणीच्या माध्यमातून आपण केलं पाहिजे. आणि पोलीस आयुक्त साहेबांना आमचं म्हणणं आहे की साहेब आपण या गोष्टीकडे दुर्लक्ष करतायत. आपण एक या शहराचे एक आयुक्त आहेत, आपण गांभीर्याने हे प्रकरण हाताळायला पाहिजे होतं. आज 1 महिना होतोय या घटनेला, पण आज साधं पोलीस प्रशासन सुद्धा यामध्ये जास्त दखल घेताना दिसत नाही. कारण की कुणाल मराठे हा एक देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा खास विश्वासू कार्यकर्ता आणि मुख्य म्हणजे त्याच्या हातावर जर टॅटू लिहिलेले आहेत तर पोलीससुद्धा हे करत आहेत. तर आम्हाला असं म्हणणं आहे की या ठिकाणी अशा या सगळ्या गोष्टीचा या घटनेचा जे काही CDR आणि जे काही कॉल डिटेल्स जी निघालेले आहेत त्यांच्याकडे सुद्धा आहेत, फुटेजमध्ये दिसतोय सगळ्या गोष्टी होत आहेत, तरी त्याच्यावर कारवाई आणि त्याच्यावर सुद्धा चौकशीसुद्धा केली जात नाही, त्याच्यावर सुद्धा त्याला बोलवलं जात नाही. म्हणजे फार मोठे गांभीर्य आहे या गोष्टीचं. तर मला आज आवर्जून सांगायचं आहे की 28 तारखेला या पोलीस आयुक्त शहराच्या जे कार्यालय आहे पोलीस आयुक्त कार्यालय याच्यावर आमरण उपोषण करण्यास पीडित कुटुंब आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्राचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी या पीडित कुटुंबाची पाठीशी आणि आपले